विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टडी करतो आहोत ग्रॅव्हिटेशन या धड्यामध्ये शेवटचा भाग जो आपण अभ्यासला तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. थोडक्यात हा भाग आपण रिवाइज करू. इफ टू बॉडीज ऑफ मासेस m1 and m2 separated by distance r, then the gravitational force of attraction between them can be written as F proportional to m1 m2 divided by r square. प्रपोर्शनॅलिटीच्या ऐवजी इक्वल करताना कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घ्यायचा आहे कॅपिटल G. सो F इज G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. G जो आहे हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. इट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. दिस लॉ रेफर्स टू 2 पॉइंट मासेस. हा नियम 2 पॉइंट मासेस m1 m2 जेव्हा r अंतराने सेपरेट झालेले आहेत त्यांच्यासाठी लागू होतो आहे. फॉर कलेक्शन ऑफ पॉइंट मासेस, द फोर्स ऑन एनी वन ऑफ देम इज द वेक्टर सम ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस एक्झर्टेड ऑन इट बाय ऑल द अदर पॉइंट मासेस. जसं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन 2 पॉइंट मासेस साठी सांगितलं गेलेलं आहे, पण जर आपल्याकडे पॉइंट मासेसची संख्या जास्त असेल, म्हणजे तिथं कलेक्शन ऑफ पॉइंट मासेस असेल, भरपूर पार्टिकल्स असतील, तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला त्यातील कुठल्याही एखाद्या पार्टिकलवरचा एकूण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर आपल्याला त्या पार्टिकलवरती इतर सर्व पार्टिकल्स जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस एक्झर्ट करतील त्यांचं व्हेक्टर सम घेतल्याने आपल्याला त्या पार्टिकलवरचा एकूण ग्रॅव्हिटेशनल फोर्स मिळू शकेल. या फिगरमध्ये 4 पार्टिकल्स दाखवलेले आहेत. मास m1, m2, m3, m4. m1 m2 वरती फोर्स एक्झर्ट, m3 वरती फोर्स एक्झर्ट करतोय, m3 m1 वरती फोर्स एक्झर्ट करणार आहे. तशाच पद्धतीने या दोघं एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतील, हे दोघं एकमेकांवरती फोर्सेस एक्झर्ट करतील. अगदी त्याच पद्धतीने हे दोघं एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतील, हे दोघं एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतील, हे दोघं एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतील. पण आपल्याला या m1 वरचा एकूण फोर्स फाइंड करायचा आहे. मग m1 वरती m2, m3 आणि m4 हे तिन्ही m1 वरती फोर्स एक्झर्ट करत आहे. m2 m1 ला आपल्याकडं काहीतरी फोर्सने खेचतोय, तो फोर्स आहे F12. m3 m1 ला आपल्याकडे खेचतो आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे M13. अगदी त्याच पद्धतीने m4 ऑल्सो एक्झर्ट्स फोर्स ऑन m1 which is directed towards m4 and is given by F14. आपल्याला m1 वरचा एकूण फोर्स फाइंड करायचा आहे. m1 वरती हे 3 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. आपल्याला या सगळ्यांचा रिझल्टंट फाइंड करायचा आहे. सो फोर्स ऍक्टिंग ऑन मास m1 म्हणजे F1 बार इज इक्वल टू F12 बार, F13 बार, F14 बार. अगदी याच पद्धतीने जसं m2, m3, m4 जसे m1 वरती फोर्स एक्झर्ट करतायत, तसा m1 देखील m2, m3, m4 वरती फोर्स एक्झर्ट करतोय. m3, m2 एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतायत, m3, m4 एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतायत, m2, m4 एकमेकांवरती फोर्सेस एक्झर्ट करतायत. पण आपण या फोर्सेसचा विचार केलेला नाही. आपल्याला m1 वरचा फोर्स फाइंड करायचा आहे, म्हणून m1 वरती जे जे फोर्सेस ऍक्ट झाले या सर्वांचं व्हेक्टर सम घेऊन आपण m1 वरचा रिझल्टंट फोर्स, एकूण फोर्स फाइंड केलेला आहे. इन जनरल, फॉर n particles, the force on ith mass Fi bar is equal to summation I going from 1 to n j not equal to I of F of ij bar. इथं I ची किंमत 1 पासून n पर्यंत कुठलीही घेता येईल, मात्र j जो आहे याची किंमत I पेक्षा वेगळी पाहिजे. उदाहरणार्थ इथं F1 घेतला म्हणजे I ची किंमत 1 आहे. सो I ची किंमत 1 पासून n पर्यंत जाईल.
पण जे जो आहे तो आय नसला पाहिजे, म्हणजे 1 नसला पाहिजे. म्हणून इथं बघा 1-2 आलेला आहे, 1-3 आलेला आहे, 1-4 आलेला आहे, पण 1-1 कधी येणार नाही. वेअर Fij bar is the force on ith particle due to jth particle. The gravitational force between an extended object like Earth extended object आहे, जी वस्तू आकाराने खूप मोठी आहे आणि आपल्यापासून भरपूर लांब अंतरावरती आहे, अशा बॉडीला एक्सटेंडेड बॉडी असं म्हणता येईल. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अन एक्सटेंडेड ऑब्जेक्ट लाईक अर्थ and a point mass A can be obtained by the vector sum of the forces on the point mass A due to each of the point mass which make up the extended object. जर आपल्याला एखादा पॉइंट मास A आणि अर्थ यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अर्थ मधला प्रत्येक भाग जो आहे, प्रत्येक मास जे आहे, हे त्या पॉइंट मास ए वरती जे फोर्स एक्झर्ट करेल ते काढावे लागतील आणि या सर्वांचा रिझल्टंट फाइंड केला तर आपल्याला त्या पॉइंट मास ए वरचा एकूण ग्रॅव्हिटेशनल फोर्स मिळेल. वी कॅन कन्सिडर फॉलोइंग 2 स्पेशल केसेस फॉर विच वी कॅन गेट सिंपल रिझल्ट. वी विल स्टेट द रिझल्ट हिअर अँड शो हाऊ इट कॅन बी अंडरस्टूड क्वालिटेटिव्हली. आपण इथं 2 केसेस अभ्यासात घेणार आहोत. यावरनं काही निष्कर्ष अगदी सोप्या पद्धतीने काढणार आहोत जे आपल्याला समजणं सोयीस्कर ठरेल. पहिला निष्कर्ष जो आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू अ हॉलो थिन स्पेरिकल शेल ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी ऑन अ पॉइंट मास सिच्युएटेड इनसाइड इट इज 0. एक हॉलो थिन स्पेरिकल शेल आहे. या थिन स्पेरिकल शेपच्या आतमध्ये एक पॉइंट मास सिच्युएटेड आहे. या शेलची डेन्सिटी एक समान आहे. मग एखादा पॉइंट मास जर आपण त्या शेलच्या आतमध्ये ठेवला तर त्या पॉइंट मास वरती या शेलमुळे ऍक्ट होणारा एकूण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा किती असणार आहे, इज 0. This can be qualitatively understood as follows. First, let us consider the case when the point mass A is at the center of hollow thin shell. हा जो पॉइंट मास आपण घेतलेला आहे या शेलच्या एक्झॅक्टली सेंटर वरती आहे. In this case, as every point on the shell is equidistant from A, all points exert force of equal magnitude on A, but direction of these forces are different. या शेल मधला प्रत्येक पार्टिकल जो आहे, प्रत्येक पॉइंट जो आहे, हा सेंटर पासून सारख्या अंतरावरती आहे. त्यामुळं या प्रत्येकाचा या सेंटरवरच्या पार्टिकल वरचा फोर्स चा मॅग्निट्यूड सारखा असेल, पण प्रत्येकाचं डायरेक्शन जे आहे हे वेगवेगळं असणार आहे. Now consider the forces on A due to 2 diametrically opposite points on the shell. या पॉइंट वरती हे 2 पॉइंट्स घेतोय मी, डायमेट्रिकली अपोजिट आहेत. या 2 पॉइंटचा या सेंटरवरच्या पॉइंट वरती असणाऱ्या मास वरचा एकूण फोर्स आपल्याला काढायचा आहे. The forces on A due to them will be of equal magnitude but will be in opposite directions and will cancel each other. या दोघांचा याच्यावरचा जो फोर्स आहे हा मॅग्निट्यूड वाइज इक्वल असेल पण डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. Thus, the forces due to all pairs of points diametrically opposite to each other will cancel and there will be no net force on A due to the shell. जसं या दोघांचे फोर्स कॅन्सल झाले तसे कुठलेही 2 डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट जर आपण घेतले तर या सर्वांचे फोर्सेस एकमेकांबरोबर कॅन्सल होतील आणि त्यामुळे या पॉइंट मास वरती या शेलमुळे ऍक्ट होणारा एकूण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 0 होईल. सो देर विल बी नो नेट फोर्स ऑन ए.
या पॉइंटला सिमेट्रिक ठेवलेलं आहे. या रेषेमुळे दोन समान भाग झालेले आहेत. आता जर हा पॉइंट असिमेट्रिक पद्धतीने ठेवलेला असेल, when the point object is situated elsewhere inside the shell, सेंटरला नसून तो कुठे मध्ये कुठेही ठेवा, मी इथं बाजूला ठेवतोय, the situation is not symmetric. आता दोन समान भाग होत नाहीये. या स्पियर शेलचे दोन सारखे भाग करता येणं शक्य नाहीये. Gravitational force varies directly with mass and inversely with square of the distance. Some part of the shell may be closer to point A, but its mass is less. Remaining part will have larger mass, but its center of mass is away from A. However, mathematically, it can be shown that the net gravitational force on A is still zero, so long as it is inside the shell. हा पॉइंट सिमेट्रिक नाही. मग हा जो पोर्शन आहे ज्याची लांबी कमी आहे, हा शेलचा हा भाग या पॉइंट पासून जवळ आहे, अंतर कमी आहे. या पोर्शनची लांबी जास्त आहे आणि या पोर्शन मधला कुठलाही पॉइंट त्या सेंटरच्या त्या पॉइंट मास पासून जास्त अंतरावरती आहे. मग आता काय करणार आपण, ह्या दोन डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स घेताना याचा मास कमी घेणार आणि अंतर कमी आहे. त्याच्या अपोजिट घेताना हे मास जास्त घेणार मी, कारण इथं कमी भाग आहे, इथं जास्त भाग आहे, म्हणून या भागाचा मास जास्त घ्यावा लागेल आणि त्याचं अंतरही वाढलेलं आहे. पण दोघांचा m आणि r स्क्वेअरचा रेशो हा सारखा येईल. म्हणजेच हा जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल हा तेवढाच पण विरुद्ध दिशेमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल. म्हणजे या दोघांचं एकूण फोर्स झिरो होईल. मग तसे आता कुठलेही दोन अपोजिट पॉइंट जर घेतले तर या भागातल्या पॉइंटचा मास कमी घ्यावा लागेल, या भागातल्या पॉइंटचा मास जास्त घ्यावा लागेल, कारण त्याचं अंतर जास्त आहे. मग इथं देखील प्रत्येक दोन डायमेट्रिकल अपोजिट पॉइंट्सचे फोर्सेस एकमेकांबरोबर कॅन्सल होतील आणि अजूनही त्या पॉइंट मासवरचा एकूण फोर्स हा झिरो असेल. इन फॅक्ट, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट एनी पॉइंट इनसाइड एनी हॉलो क्लोज्ड ऑब्जेक्ट ऑफ एनी शेप इज झिरो. कुठलाही हॉलो ऑब्जेक्ट घेतला, ज्याचा आकार कुठलाही घेता येईल, जर आपण त्याच्या आतमध्ये जर एखादा दुसरा पॉइंट मास ठेवला तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो असेल. तो सिमेट्रिक ठेवला तरी झिरो, तो कुठेही म्हणजे असिमेट्रिक ठेवला तरी त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो असणार आहे. दुसरा मुद्दा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन हॉलो स्पेरिकल शेल or solid sphere of uniform density and a point mass situated outside it, just as if the entire mass of the shell or sphere is concentrated at the center of the cell or sphere. जर आपण एखादा स्पियर घेतला किंवा शेल घेतला आणि पॉइंट मास जो आहे तो पॉइंट मास आता आतमध्ये न ठेवता बाहेर ठेवू, मग ह्या पॉइंटवरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढण्यासाठी आपल्याला या शेलचं किंवा या स्पियरचं किंवा या शेलचं एंटायर मास, संपूर्ण मास त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे असं गृहीत धरलं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला तरी चालू शकेल. मग स्पेरिकल बॉडीसाठी किंवा शेलसाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढताना त्याचं मास त्याच्या सेंटरला ठेवायचं, तिथं त्या पॉइंटमध्ये त्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं इमॅजिन करायचं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॉज्ड बाय डिफरंट रिजन्स ऑफ शेल कॅन बी रिझॉल्व्ड इनटू कंपोनंट्स along the line joining the point mass to the center and along a direction perpendicular to this line. त्या बॉडीच्या आतमध्ये कुठलेही दोन रिजन घ्या, त्या रिजनचं जे मास आहे त्या दोघांमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काढायचा. या रिजनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या डायरेक्शन मध्ये आहे, या रिजनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या डायरेक्शन मध्ये आहे. आता हा जो फोर्स आहे तो मी इथे दाखवलेला आहे.
या फोर्सला रिझॉल्व्ह करायचंय. एक कंपोनंट त्या पॉइंट मासला सेंटर बरोबर जॉईन करणारी जी रेष आहे, म्हणजे या दिशेमध्ये एक कंपोनंट येईल आणि दुसरा कंपोनंट त्याला परपेंडिक्युलर आहे. हा जो फोर्स आहे तो इथं दाखवलेला आहे. याला दोन भागांमध्ये रिझॉल्व्ह करायचं. एक पॉइंट मासला सेंटर बरोबर जॉईन करणाऱ्या रेषेच्या दिशेमध्ये आणि दुसरं त्या रेषेला परपेंडिक्युलर. द कंपोनंट्स परपेंडिक्युलर टू द लाईन कॅन्सल इच अदर and the resultant force remains along the line joining the point to the center. आता रिझॉल्व्ह केल्यानंतर या दोघांचे वर्टिकल कंपोनंट्स इक्वल आणि अपोजिट आहे, त्यामुळे ते कॅन्सल होतील. हे दोघं एकाच दिशेमध्ये आहे म्हणून या दोघांचा रिझल्टंट त्याच दिशेमध्ये राहील. बाय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स इट कॅन बी शोन टू बी इक्वल टू द फोर्स दॅट वुड हॅव बीन एक्झर्टेड if the entire mass of the shell was present at the center of the shell. असं प्रत्येक रिजनचं या पॉइंट मास वरचं एकूण फोर्स काढला आणि जर आपण या संपूर्ण बॉडीचं मास त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड आहे असं गृहीत धरून याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला तर ते दोन्ही उत्तर सारखे येतील. म्हणजे जर पॉइंट वस्तूच्या बाहेर असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढताना त्या मोठ्या वस्तूचं एक्सटेंडेड बॉडीचं टोटल मास त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे असं गृहीत धरून जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला तर उत्तर बदलत नाही. इट इज ऑब्वियस दॅट केस 2 इज ऍप्लिकेबल फॉर एनी युनिफॉर्म स्पियर आयदर सॉलिड और हॉलो सो लॉंग ॲज द पॉइंट इज आउटसाइड द स्पियर. ही जी दुसरी केस आहे ही युनिफॉर्म स्पियर साठी ऍप्लिकेबल आहे. स्पियर हॉलो असेल तरी चालेल, सॉलिड म्हणजे भरीव असला तरी चालेल, पण ज्या पॉइंटवरती आपल्याला फोर्स काढायचा आहे तो स्पियरच्या बाहेर असणं गरजेचं आहे. यानंतरचं पुढचं आर्टिकल आहे मेजरमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे कॅपिटल जी. हा भाग कोविड परिस्थितीमुळे रिड्यूस सिलेबस मध्ये कमी करण्यात आलेला आहे. तरी देखील हा कॉन्स्टंट जो आहे याची किंमत एक्सपेरिमेंटली कशी काढली गेलेली आहे हे वाचणं समजून घेणं तितकं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही हा भाग पुस्तकातनं वाचायचा आहे. पण या धर्तीवरती कुठलाही प्रश्न या आर्टिकलवरती विचारला जाणार नाही. पुढचा भाग जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बघितलं, आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत आपल्याला काढायची आहे. वी हॅव सीन इन सेक्शन 5.3 that the magnitude of gravitational force on a point object of mass small m due to another point object of mass capital M at distance r from it is given by equation. Newton's law of gravitation नुसार F is equal to G m upon r square. This formula can be used to calculate gravitational force on an object due to the earth. We know that Earth is an extended object. In many practical applications, Earth can be assumed to be uniform sphere. As seen in section 5.3, its entire mass can be assumed to be concentrated at its center. Thus, if the mass of the Earth is capital M and that of the point object is small m and the distance of the point object from the center of the Earth is r, then the force of attraction between them is given by. या केस नुसार अर्थ आहे, एक ऑब्जेक्ट अर्थच्या बाहेर आहे, अर्थचं मास आपण सेंटरला इमॅजिन करू, अर्थचं मास कॅपिटल एम आहे, या पॉइंट मासचं मास स्मॉल एम आहे, दोघांमधलं अंतर स्मॉल आर आहे. तर या दोन अर्थ आणि त्या पॉइंट मास मधला जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याची किंमत ही असेल F इज इक्वल टू G capital M small m divided by r square. If the point object is not acted upon by any another force, it will be accelerated towards the center of the earth under the action of this force. जर त्या पॉइंट मास वरती, त्या पॉइंट ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्यतिरिक्त कुठलाही इतर फोर्स ऍक्ट होत नसेल तर
तो पॉइंट ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सेंटरकडे ऍक्सेलरेट होईल. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार हे ऍक्सेलरेशन जे आहे, इट्स ऍक्सेलरेशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग न्यूटन्स सेकंड लॉ. सेकंड लॉ नुसार F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स भागिले मास. सो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ इज इक्वल टू फोर्स आहे GMM अपॉन आर स्क्वेअर भागिले मास आहे, त्याच्याऐवजी मी लिहितो आहे गुणिले 1 अपॉन m. m आणि m कॅन्सल होतील. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. इक्वेशन 5.18. This is known as acceleration due to gravity of the earth and denoted by G. If the point object is close to the surface of the earth, हा जो point object आपण इथे घेतलेला आहे, जर हा अर्थ सरफेस वरती असेल किंवा सरफेसच्या जवळ असेल तर सेंटर पासून त्याचं अंतर पृथ्वीच्या रेडियस म्हणजे कॅपिटल R एवढं होईल. मग हा पॉइंट ऑब्जेक्ट जर अर्थच्या सरफेस वरती किंवा जवळ असेल तर आपल्याला फॉर्म्युलामध्ये स्मॉल r च्या ऐवजी कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ पुट करावं लागेल. सो इफ द ऑब्जेक्ट इज क्लोज टू द सरफेस ऑफ द अर्थ, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R, द रेडियस ऑफ द अर्थ, देन G अर्थ सरफेस, G ची किंमत अर्थ सरफेस वरती किती असेल, स्मॉल r च्या ऐवजी आपण इथं कॅपिटल R पुट करतो आहे. कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ. सो G ऑन अर्थ सरफेस इज इक्वल टू GM डिवायडेड बाय कॅपिटल R स्क्वेअर. 5.19. पुढचं आर्टिकल आहे व्हेरिएशन इन द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड, डेप्थ, लॅटिट्यूड अँड शेप. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती परिणाम करणारे घटक आपण पाहणार आहोत. अल्टिट्यूड म्हणजे हाईट, डेप्थ म्हणजे खोली, लॅटिट्यूड आणि शेप या क्वांटिटीजमुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती होणारे परिणाम. पहिला भाग आपण अभ्यासू, व्हेरिएशन इन G विथ अल्टिट्यूड म्हणजे हाईट. कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस इज गिवन बाय, आपण आता फॉर्म्युला लिहिला, अर्थ सरफेस वरती R इज इक्वल टू कॅपिटल R पुट करायचं. मग ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेस वरती असेल म्हणजे इथं असेल ऑब्जेक्ट, तर G ची किंमत GM अपॉन R स्क्वेअर. When the body is at height h above the surface of the earth, as shown in figure, acceleration due to gravity changes to, हा ऑब्जेक्ट सरफेस वरून जर आपण हाईट वरती घेऊन गेलो h एवढ्या हाईट वरती, तर इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत बदलेल आणि ती किंमत असेल GH इज इक्वल टू GM. अंतर किती झालं इथं आता मासचं आणि अर्थच्या सेंटरचं, तर इथून इथपर्यंत R आणि इथून वरती H. अंतर झालं R प्लस H, म्हणून इथं आपण डिनॉमिनेटरला R प्लस H घेतोय. या दोन्ही इक्वेशनचा भागाकार करायचा आहे, डावी बाजू भागिले डावी बाजू, उजवी बाजू भागिले उजवी बाजू. सो GH अपॉन G इज इक्वल टू GM अपॉन R प्लस H स्क्वेअर भागिले G मध्ये आहे GM अपॉन R स्क्वेअर. याला न्यूमरेटरला घेतलं, GM कॅन्सल होतील. सो वी विल गेट GH अपॉन G इज इक्वल टू R स्क्वेअर अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. G ला उजव्या बाजूला घेऊन जाऊ. सो GH इज इक्वल टू G टाइम्स R स्क्वेअर अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. इक्वेशन 5.20. आता या इक्वेशन नुसार H जसा वाढेल तसा GH डिक्रीज होईल. H वाढला म्हणजे डिनॉमिनेटर वाढेल, डिनॉमिनेटर वाढलं म्हणजे भागाकार घटेल, आणि भागाकार घटला आणि त्या घटलेल्या भागाकारला G ने गुणलं तर उत्तर G पेक्षा कमी येईल. म्हणजे GH डिक्रीज होतो आहे जसा H इन्क्रीज होतोय. मग पृथ्वीच्या सरफेस पासून जसा जसा आपण हाईट वरती जाऊ तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत ही डिक्रीज होत जाणार आहे. सेंटर पासून जसं डिस्टन्स म्हणजे हाईट वाढत जाईल तसं G डिक्रीज होत जाणार आहे. This equation shows that the acceleration due to gravity goes on decreasing with increase in altitude of the body
फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. वी कॅन रीराईट या इक्वेशनला थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहू. डिनॉमिनेटर मध्ये आर स्क्वेअर मी बाहेर काढतोय. आर आहे पण ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटची पॉवर रेस टू 2 आहे, म्हणजे ब्रॅकेटमधून आर स्क्वेअर बाहेर काढला. म्हणजे आतमध्ये दोन्ही क्वांटिटी दोन्ही टर्म्सला आर ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे आर अपॉन आर प्लस एच अपॉन आर. आर अपॉन आर 1 आहे. आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर कॅन्सल झाले. जी ॲज इट इज 1 अपॉन 1 प्लस एच अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर हा इथं घेतला. आर स्क्वेअर कॅन्सल केल्यानंतर या डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला घेऊन गेलो. सो जी एच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 प्लस एच बाय आर ब्रॅकेट रेस टू -2. एच ही किंमत आर पेक्षा जर लहान असेल, पृथ्वीचे रेडियस 6400 किलोमीटर आहे जवळपास. जर सॅटेलाइट किंवा त्या पॉइंट ऑब्जेक्टची हाईट 100, 200, 500 किलोमीटर असेल तर एच अपॉन आर ही किंमत 1 पेक्षा खूप लहान होईल. अशा परिस्थितीमध्ये याचं एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे, पण एच अपॉन आर लहान असल्यामुळे एच अपॉन आर चे हायर पॉवर टर्म्स जे आहेत ते आपल्याला निग्लेक्ट करायचे आहेत. मग याचं एक्सपान्शन जे आहे ते आहे 1 - 2 एच अपॉन आर. 1 प्लस एच अपॉन आर रेस टू -2. च एक्सपान्शन 1 - 2 एच अपॉन आर. इथं एच अपॉन आर चे हायर पॉवर टर्म्स आपण निग्लेक्ट करतो आहोत. बाय निग्लेक्टिंग हायर पॉवर टर्म्स ऑफ एच अपॉन आर, as h upon r is very much less than r. This expression can be used to calculate the value of g at height h above the surface of the earth as long as h is very much less than r. जर h ची किंमत r च्या तुलनेमध्ये खूप कमी असेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. पण h ची किंमत r च्या तुलनेमध्ये लहान नसेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. दुसरा आर्टिकल आहे व्हेरिएशन इन जी विथ डेप्थ. डेप्थ म्हणजे पृथ्वीच्या सरफेस मधून पृथ्वीच्या आत जायचंय, खोलावरती जायचंय. द अर्थ कॅन बी इमॅजिन्ड टू बी अ स्पियर मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक युनिफॉर्म स्पेरिकल शेल्स. अर्थला युनिफॉर्म कॉन्सेंट्रिक शेल्सच्या स्वरूपात आपण डिवाइड करतोय. अर्थ जी आहे ती असंख्य कॉन्सेंट्रिक युनिफॉर्म स्पेरिकल शेल्सने बनलेली आहे असं आपण इमॅजिन करूया. द टोटल मास ऑफ द अर्थ इज द कंबाइंड मास ऑफ ऑल द शेल्स. या सर्व शेल्सचं मास जर बेरीज केली तर आपल्याला पृथ्वीचं मास मिळेल. When the object is on the surface of the earth, it experiences gravitational force as if the entire mass of the earth is concentrated at its center. जर पॉइंट ऑब्जेक्ट सरफेस वरती असेल म्हणजे पृथ्वीच्या बाहेर असेल तर आपल्याला पृथ्वीचं मास सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं गृहीत धरता येईल आणि त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढता येईल. अशा परिस्थितीमध्ये द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी according to equation 5.19 is g is equal to gm upon capital R square. हे अंतर पॉइंट ऑब्जेक्ट मधलं आणि अर्थच्या सेंटर मधलं r आहे म्हणून भागिले r square. Assuming that the density of the earth is uniform, it is given by, आपल्याला माहिती आहे डेन्सिटी म्हणजे मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे मास इज इक्वल टू व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी. अर्थचं मास m आहे इज इक्वल टू अर्थ स्पेरिकल आहे म्हणून त्याचं व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब गुणिले डेन्सिटी रो. या m ची किंमत या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू. m ची किंमत इथे टाकायची आहे g अपॉन आर स्क्वेअर ॲज इट इज. m ची किंमत टाकली 4/3 पाय आर क्यूब मल्टिप्लाइड बाय रो. इथं न्यूमरेटरला आर क्यूब आहे, डिनॉमिनेटरला आर स्क्वेअर आहे. आर स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजे न्यूमरेटरला फक्त आर शिल्लक राहील. सो वी गेट जी इज इक्वल टू 4/3 पाय आर रो जी. 4/3 आहे, पाय आहे, रो आहे, जी आहे
आणि आर क्यूब अपॉन आर स्क्वेअरच्या ऐवजी एक सिंगल आर आहे. इक्वेशन 5.22. Consider a body at point P at depth D below the surface of the earth as shown in figure. आता हा पॉइंट मास, पॉइंट ऑब्जेक्ट सरफेसच्या आत घेऊन जातोय डी अंतरावरती, इथं आणतोय. पॉइंट पी वरती तो पॉइंट मास आणलेला आहे. हिअर द फोर्स ऑन द बॉडी ॲट पी due to the material outside the inner sphere shown by shaded region can be shown to cancel out due to symmetry. या पॉइंट मास वरती, या पॉइंट ऑब्जेक्ट वरती हा जो रंगीत दाखवलेला भाग आहे, म्हणजे या पांढऱ्या पोर्शनच्या बाहेर असणारा जो भाग आहे, म्हणजे हा निळसर भाग जो दाखवलेला आहे, याच्यामुळे त्या पॉइंट मास वरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 0 आहे असं आपल्याला म्हणता येईल. तो पॉइंट या शेलच्या बाहेर आहे, म्हणून तो स्पेरिकल शेलच्या आतमध्ये आहे. म्हणून इंटरनल पॉइंट वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 असते. केस 1 मध्ये आपण बघितलं. मग ह्या निळसर पोर्शनचा त्या पॉइंट पी वरती ठेवलेला पॉइंट ऑब्जेक्टचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 असणार आहे. The net force on P is only due to the material inside the inner sphere of radius OP, which is equal to R minus D. या पॉइंट मास वरती, या पॉइंट ऑब्जेक्ट वरती जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो फक्त या पांढऱ्या पोर्शन, पृथ्वीचा हा जो पांढरा पोर्शन दाखवलेला आहे त्याच्यामुळेच असेल. आणि या पांढऱ्या पोर्शनचे रेडियस किती आहे? R minus D. So acceleration due to gravity because of this sphere is gm upon r square. पण आता पृथ्वी पूर्ण घेतलेली नाहीये, फक्त एवढा भाग त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करतोय, पांढरा भाग. या पांढऱ्या भागाचं मास m डॅश आहे असं मानू, आणि हा पांढरा भाग म्हणजे OP त्या पांढऱ्या भागाचे रेडियस आहे, आणि OP हे अंतर r मायनस डी आहे. म्हणून r च्या ऐवजी आपण पुट करणार r मायनस डी आणि m च्या ऐवजी पुट करणार m डॅश. सो g at depth d म्हणजे gd is equal to g m dash divided by r minus d bracket square, where m dash काय आहे? Volume of the inner sphere multiplied by density. Density is mass upon volume. मग तो पांढऱ्या पोर्शनचा जो पृथ्वीचा भाग आहे त्याचा मास m डॅश बरोबर काय येईल? व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी. त्याचं व्हॉल्यूम आहे 4/3 पाय r मायनस डी ब्रॅकेट क्यूब. डेन्सिटी आहे रो. या m डॅश ची किंमत या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची आहे. सो m डॅश ची किंमत या फॉर्म्युल्यामध्ये टाकली. न्यूमरेटरला r मायनस डी क्यूब आहे, डिनॉमिनेटरला r मायनस डी स्क्वेअर आहे, कॅन्सल होतील म्हणजे शिल्लक राहील r मायनस डी. सो gd इज इक्वल टू g इंटू 4/3 पाय r मायनस डी टाइम्स रो. इक्वेशन 5.23. 5.23 आणि 5.22 यांचा भागाकार करायचा आहे, म्हणजे gd भागिले g इज इक्वल टू 4/3 पाय आणि रो जी दोघांमध्ये कॉमन आहे, कॅन्सल होतील. याचा न कॅन्सल होणारा टर्म r मायनस डी आहे, याचा न कॅन्सल होणारा टर्म r आहे. सो 5.23 5.22 चा भागाकार केला, वी विल गेट gd अपॉन g इज इक्वल टू r मायनस डी अपॉन r. r ला दोन्ही टर्म साठी सेपरेट केलं तर r अपॉन r इज 1 मायनस d अपॉन r. g उजव्या बाजूला घेऊन जाऊ. सो देअरफॉर gd इज इक्वल टू g 1 मायनस d अपॉन r. आता इथं बघा, जशी डेप्थ वाढेल ॲज d इन्क्रीजेस, ही वजाबाकी घटेल म्हणजे हा गुणाकार घटेल, पण हा गुणाकार म्हणजे gd आहे. म्हणजे जशी डेप्थ इन्क्रीज होईल, d जसा इन्क्रीज होईल तसा gd म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होत जाणार आहे. दिस इक्वेशन गिव्स acceleration due to gravity at depth d below the earth's surface. It shows that
द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस विथ डेप्थ. डेप्थ वाढली तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होतं. वरच्या आर्टिकलमध्ये आपण बघितलं की जशी हाईट वाढणार आहे, acceleration due to gravity goes on decreasing with increase in altitude of the body from the surface of the earth. जशी सरफेस पासून हाईट वाढत वाढत जाते तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जातं. पृथ्वीच्या आत गेलो म्हणजे जशी जशी डेप्थ वाढत जाईल तशी तशी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ अर्थच्या सरफेसवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत मॅक्झिमम आहे. सरफेस पासून वर जा किंवा खाली जा जी डिक्रीज होत जाणार आहे. स्पेशल केस घेऊ. ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, जर मी अर्थच्या सेंटर वरती आलो तर व्हॅल्यू ऑफ डी विल बी इक्वल टू आर. अर्थच्या सेंटर वरती म्हणजे हा पॉइंट ऑब्जेक्ट जर मी सरफेस वरनं इथं आणला तर डेप्थची किंमत अर्थच्या रेडियस एवढी होईल. सो डी इज इक्वल टू आर आणि डी इज इक्वल टू आर इथं पुट केलं तर आर अपॉन आर 1, 1 मायनस 1 0, म्हणजे जीडी ची किंमत मिळते आहे 0. हेन्स अ बॉडी ऑफ मास m if taken to the center of the earth will not experience the force due to gravity due to the earth. This can also be understood due to symmetry. The case is similar to the force of gravity on an object placed at the center of a spherical shell as shown in section 5.3. Spherical shell ज्याच्या सेंटरला आपण पॉइंट मास घेतलेला होता, याच्यावरचा जसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 होता तसा अर्थ सरफेस वरती जर मी एक पॉइंट ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सेंटर वरती आणला तर त्याच्यावरती पृथ्वीचा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो 0 असेल. हे त्या अनुषंगाने आपल्याला घेता येईल. Thus, the value of acceleration due to gravity is maximum at the surface of the earth. The value goes on decreasing with acceleration due to gravity maximum on the surface of the earth. अर्थच्या सरफेस वरती मॅक्झिमम आहे and goes on decreasing. ही acceleration due to gravity ची किंमत कमी कमी होत जाणार आहे. किंवा इन्क्रीज इन डेप्थ बिलो द सरफेस, जर आपण अर्थच्या सरफेस पासून डेप्थ वरती गेलो आणि ती डेप्थ वाढत वाढत गेली तर जी डिक्रीज होईल. इन्क्रीज इन हाईट अबव द अर्थ सरफेस, सरफेस पासून वरती हाईट वाढत गेली तरी जी कमी होईल. सरफेस पासून आत डेप्थ वाढत गेला तरी जी डिक्रीज होणार आहे. डेप्थ वरती व्हॅरीज लिनियरली विथ आर मायनस डी. इथं या रिलेशन मध्ये रिलेशनशिप जी आहे जी डी आणि आर मायनस डी समोरासमोर आहे, म्हणजे जी डी व्हॅरीज लिनियरली विथ आर मायनस डी. आणि दुसरा जो मुद्दा होता इन्क्रीज इन हाईट अबाउट द अर्थ सरफेस, काय म्हटलेलं आहे, व्हॅरीज इनव्हर्सली विथ आर प्लस एच स्क्वेअर. या फॉर्म्युल्यामध्ये जी एच जो आहे आर प्लस एच च्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे आर प्लस एच स्क्वेअर जसा वाढेल म्हणजे आर प्लस एच जसा वाढेल तसा जी एच डिक्रीज होणार आहे. हा डिक्रीज या स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. Graphically, the variation of acceleration due to gravity according to depth and height can be expressed as follows. G चं व्हेरिएशन डेप्थ बरोबर आणि हाईट बरोबर कसं व्हॅरी होतंय हे आपण इथं ग्राफिकली प्लॉट करणार आहोत. We have plotted the value of G as a function of R. G R बरोबर बदलतोय. R च्या फंक्शन जी आर चा फंक्शन आहे असं गृहीत धरून आपण हा ग्राफ प्लॉट करतोय. द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इन फिगर 5.8 फॉर आर लेस देन आर दॅट इज बिलो द सरफेस ऑफ द अर्थ वी यूज द इक्वेशन अकॉर्डिंग टू विच इथं अर्थचा सेंटर आहे, कॅपिटल आर म्हणजे इथं अर्थ आहे,
म्हणजे हे सर्व पॉइंट्स पृथ्वीच्या आत आहेत. आर इज इक्वल टू कॅपिटल आर च्या पुढे